नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. मराठा टायगर्स हा चित्रपट महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागावर आधारित आहे असं चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व वातावरणामध्ये आणि वादामुळे आपल्या डोळ्यासमोर एक चित्र तयार झालेलं आहे ना. चित्रपटाची सुरुवात ह्या वादानेच होते, परंतु तदनंतर चित्रपट हा सीमा नावाची डॉक्टर युवती हिच्यावर एक साऊथ इंडियन युवक प्रेम करतो, त्याच्यावर दुसरी एक मुलगी प्रेम करत असते, पण प्रत्यक्षात सीमाला शिवा आवडतो. असा हा प्रेमाचा चौरंगी सामना आहे आणि हा चौरंगी सामना चित्रपटाचा मधला बराचसा भाग व्यापून टाकत असल्यामुळे चित्रपट हा त्या सीमावादाभोवती आहे की ह्या सीमावादाभोवती आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. त्यामुळे थोडीशी आपल्या पदरी निराशा देते. चित्रपटामध्ये बेळगाव, निपाणी इत्यादी जो सीमाभाग आहे तो महाराष्ट्रात यावा की न यावा याचे उत्तर देण्यापेक्षा मध्यंतरी ज्या काय वादाच्या घटना घडल्या त्याची एक पार्श्वभूमी घेण्यात आलेली आहे. चित्रपट हा मनोरंजनाच्या पातळीवर गेला असला तरीसुद्धा मनोरंजन हे थोडंसं अधिक रंजक व्हायला पाहिजे होतं. ते काहीसं बटबटीत आणि भडक झाले आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना आपल्याला कुठल्याही क्षणी उत्सुकता अशी निर्माण होत नाही. दिग्दर्शक अवधूत कदम याने नेमकं आपण काय द्यावं ह्याचा भान न राखल्यानेच हा गोंधळ उडाला की काय असा आपल्याला प्रश्न पडतो. चित्रपटामध्ये गीतसंगीताला वाव आहे, चित्रपटामध्ये राजकारण आहे, जोरदार संवादफेक आहे, अमोल कोल्हेची अतिशय ताकदवान भूमिका आहे, इतरही बरेचशा व्यक्तिरेखा आहेत. तरी मला असं वाटतं की विद्याधर जोशी आणि अश्विनी एकबोटे यांना जे कानडी रूप दिलेले आहे ते कानडी रूप मात्र अतिशय आकर्षक झालेले आहे चित्रपटामध्ये. त्यामुळे एक जरासा वेगळा रंग आलेला आहे. प्रेम, राजकारण, ॲक्शन, गीत, संगीत असा सगळा मसाला जरी असला तरी हा चित्रपट मनोरंजनाची सीमा ओलांडण्यामध्ये मात्र अपयशी ठरला आहे. या चित्रपटाला 2.5 स्टार.